हॅलो फ्रेंड्स, दीपिकाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत तूर डाळ टाकून झटकन आणि पटकन सोप्या पद्धतीने मसाले भात. चला पाहून घेऊया काय साहित्य लागतं ते. तर इथे मी तूर डाळ घेतलेली आहे आणि यामध्ये मी थोडेसे मूठभर शेंगदाणे टाकलेले आहेत आणि जो तांदूळ तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. एकदम झटपट रेसिपी आहे, जास्त काही साहित्य लागत नाही, नॉर्मल जे आपल्या घरामध्ये असतं तेच मी वापरलेलं आहे. तर इथे मी कुकर गरम करत ठेवला होता. यामध्ये 2 पळी मी तेल टाकलेलं आहे. आता यामध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवून आता जिरं मोहरी छान तडतडून द्यायचं. त्यानंतर मी यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. ती छान अशी ब्राऊन होईपर्यंत भाजायची, परतून घ्यायची आहे. आता यामध्ये जाईल 2 हिरव्या मिरच्या, मी ह्या छान उभ्या मधून कट करून घेतल्या आहे. फोडणीसाठी कढीपत्ता टाकलेला आहे. आता यामध्ये जाईल कांदा. आता हा कांदा छान सॉटे करून घ्यायचा आहे आपल्याला. सॉफ्ट असा ब्राऊन कलर झाला की आपण यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटोसुद्धा आपल्याला असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. छान शिजवून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस. थोडेसे हे सगळे जिन्नस मस्त सॉफ्ट झाले की आता यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत. यामध्ये मी आमच्या इकडचा सातारी भागातला कांदा लसूण मसाला घरचा हा मी ॲड केलेला आहे. 1 ते 1.5 चम्मच मी कांदा लसूण मसाला टाकला आहे. 1 चम्मच हळद टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आता यामध्ये आपण तूर डाळ आणि तांदूळ शेंगदाणे हे स्वच्छ धुवून घेतले होते ते टाकले. ते सगळे स्वच्छ धुवून यामध्ये ॲड करायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता तुम्ही गरम पाणी छान हे सगळं एकत्रित आधी करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. आता आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून आता आपण याला छान कुकर पॅक करून, वरून मी कोथिंबीर भुरभुरली आहे. आता आपण कुकर पॅक करून घेऊ आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ आणि आपला भात खाण्यासाठी तयार आहे. किती सुंदर झाला आहे, एकदम झटकन आणि पटकन. चला, अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सगळ्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. जय सद्गुरू.